बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा दावा केला। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे। या देशांमध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही। शिवाजी कोण होता हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आलं। त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचं हे शुद्ध असामाजिक आणि असंवेदनशील कृत्य आहे असंही ते म्हणालेत। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून प्रकाशक प्रशांत आंबे यांना धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती। त्यानंतर आज आंबे यांनी बुलढाण्यात शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाचन करत संजय गायकवाड यांच्या घरावर डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसोबत मोर्चा काढला। पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त शब्दांमध्ये घटनेविषयी आपला रोष व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी निरर्थक वाद निर्माण झाला आहे। या देशांमध्ये छत्रपती शिवरायांचा कोणीही अवमान करू शकत नाही। त्यांचा मान एवढा मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीने अवमान करणं शक्य नाही। आता हे पुस्तक शिवाजी कोण होता 1979 साली लिहिण्यात आलं। त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचं हे शुद्ध असामाजिक आणि असंवेदनशील कृत्य आहे। आक्षेप घेणाऱ्याने हे पुस्तक वाचलं की नाही हे मला माहीत नाही। तसं आंदोलन करणाऱ्या लोकांनाही आपण आंदोलन कशासाठी करत आहोत हे माहीत आहे की नाही हेही मला माहीत नाही। केवळ कोणता तरी एखादा मुद्दा पकडायचा आणि त्यावर वाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रकार योग्य नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सर्वच पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलंय। या बैठकीचं निमंत्रण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही देण्यात आलंय। त्यामुळे पवारांनी बोलावलेल्या या बैठकीविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच झाली। या निवडणुकीच्या दिवशी शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते। त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मताधिकार बजावता आला नव्हता। या प्रकरणी त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत असताना शरद पवारांनी स्वतः आज सर्वच पवार कुटुंबियांना बारामती येथील मोदीबाग या आपल्या निवासस्थानी भेटीसाठी बोलवलंय। या कौटुंबिक भेटीचं निमंत्रण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही देण्यात आलंय। या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, पण शरद पवार या बैठकीत सर्वांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे। शरद पवार आज पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत। उद्या ते मुंबईला परत जाणार आहेत। त्यामुळे त्यांनी या सर्व सदस्यांना जेवणासाठी एकत्र बोलवल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्नही ठरलंय। त्यामुळे या लग्नाचं सर्वांना निमंत्रण देण्यासाठी बोलवलं आहे का अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे। राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर चालक संघटनांकडून 4 मे रोजी संपाचा इशारा देण्यात आला होता। या तणावपूर्ण परिस्थितीत मंत्री सरनाईक यांनी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीतून काही महत्त्वाचे निर्णय पुढे आले। या चर्चेनंतर सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की मराठी भाषेचा सन्मान राखणं आवश्यक आहे आणि चालकांनी मराठी शिकण्याची तयारीही दर्शवली आहे। मात्र नियमभंग, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणं किंवा प्रवाशांची फसवणूक यासारख्या प्रकारांवर परिवहन विभाग कठोर कारवाई करणार आहे। अशा प्रकरणांमध्ये चालकांचे परवाने रद्द करण्याचा अधिकार विभागाकडे आहे असंही त्यांनी अधोरेखित केलं। मात्र केवळ मराठी न येण्यावरून तात्काळ कारवाई केली जाणार नाही असं सांगत त्यांनी काहीसा दिलासाही दिला। दरम्यान चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे। आरटीओ कार्यालयांमध्ये चालकांना मराठी शिकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी ही पुस्तिका देखील वितरित केली जाणार आहे। याआधी 2019 मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार 2020 साली ही पुस्तिका तयार करण्यात आली होती, याचीही त्यांनी आठवण करून दिली। यामुळे चालकांना व्यवहारातील मराठी सहज शिकता येईल असा सरकारचा विश्वास आहे।
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 30 एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना एका जागेसाठी 70 ते 75 जण इच्छुक असल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर जय पवार यांच्या नावाची अचानक जोरदार चर्चा सुरू असल्यानं पक्षातील वातावरण तापलंय. या चर्चेला आणखी बळ मिळालं ते आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्विटमुळे. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत जय पवार यांच्या उमेदवारीला पक्षातील अनेक इच्छुकांनी पाठिंबा दिल्याचा दावा केलाय. अनेक इच्छुकांनी मला संपर्क करून जयदादा यांच्या उमेदवारीसाठी सहमती दर्शवली आहे. त्यांनी हा पाठिंबा लेखी स्वरूपात पक्षश्रेष्ठींना द्यावा अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षात नवं राजकीय समीकरण तयार होत असल्याचे संकेत मिळतात. मिटकरी यांनी यापूर्वी जय पवार यांना विधान परिषदेत पाठवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मते पक्षात भविष्यात बळकटी देण्यासाठी एक तरुण आणि विश्वासू चेहरा पुढे आणण्याची गरज आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वानंतर पक्षाला पुढे नेण्यासाठी जय पवार सक्षम पर्याय ठरू शकतात असं त्यांनी नमूद केलंय. हा चेहरा पक्षासाठी संजीवनी ठरेल असंही त्यांनी आपल्या भूमिकेत स्पष्ट केलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही 70 ते 75 जण इच्छुक असल्याची माहिती दिली आहे. या यादीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दकी आणि राजेंद्र जैन यासारख्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे या सर्व इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी येथील सीआयडी कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे त्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन BNSS कलम 180 अंतर्गत आपला जबाब नोंदवण्याची विनंती केली. त्यांच्या या गांधीगिरीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी यावेळी भोंदू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार अजित पवार गटाच्या बारामती येथील एका नेत्याने अजित पवारांच्या काटेवाडी येथील घराबाहेर पूजा केल्याचाही आरोप केला. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. आज या घटनेला 3 महिने पूर्ण झाले. या निमित्ताने रोहित पवार आज CID अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते, पण त्यांना कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी आढळला नाही. त्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन देऊन आपला जबाब नोंदवण्याची मागणी केली. रोहित पवार म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास CIDकडे असल्याने या अपघाताला 3 महिने पूर्ण झाल्यानिमित्त आज अपघाताच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी आणि आमच्याकडील माहिती देण्यासाठी CID कार्यालयात गेलो असता तिथं एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. यापूर्वी पहिल्या भेटीत 3 अधिकारी, दुसऱ्या भेटीत 1 अधिकारी उपस्थित होते, तर आजच्या तिसऱ्या भेटीत एकही अधिकारी उपस्थित नव्हता. कदाचित पुढील वेळेस आम्हाला गेटवरच कागदपत्रे दाखल करावी लागतात की काय अशी शंका येते. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणाला नवा ट्विस्ट मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही तासात बच्चू कडू कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं समजतंय. या बैठकीत प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेतील काही नेत्यांनी बच्चू कडू पक्षात नसताना त्यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळेच प्रहारचा विलय हा पर्याय पुढे आले असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याचबरोबर कडू यांच्या पक्षाकडून विदर्भातील पक्षाचे सर्व अधिकार आणि मंत्रिपदाची मागणी करण्यात आली असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र बच्चू कडू यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना ते शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं मानलं जात असलं तरी स्वतःचा पक्ष विलीन करायचा की स्वतंत्र ओळख कायम ठेवायची हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. मुंबईजवळील मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकू हल्ला प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतलं आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणाऱ्या या घटनेचा तपास आता दहशतवाद विरोधी पथकाकडे ATSकडे सोपवण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून काही संशयास्पद आणि कट्टर विचारसरणीशी संबंधित साहित्य सापडल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ गुन्हेगारी नव्हे तर व्यापक सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं जात आहे. या घटनेतील आरोपी 31 वर्षीय जुबेर अन्सारी असल्याचं समोर आलं आहे. घटना घडल्यानंतर काही तासांमध्येच नयानगर पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे त्याला अटक केली. त्यानंतर त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हा प्रकार 27 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मीरा रोड पूर्व येथील नयानगर भागात घडला.
घटनेच्या वेळी राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन हे 2 सुरक्षा रक्षक ड्युटीवरती होते. आरोपीने सुरुवातीला परिसरात येऊन मशिदीचा रस्ता विचारल्याचं सांगितलं जातं. काही वेळानंतर तो पुन्हा आला आणि एका रक्षकाचा धर्म विचारल्यानंतर अचानक चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो केबिनमध्ये शिरला आणि दुसऱ्या रक्षकाला कलमा म्हणण्यास सांगितलं. तो रक्षक ते म्हणू शकला नाही तेव्हा त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. या दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता काही नोट्स आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित साहित्य सापडलं. एका हस्तलिखित नोटमध्ये त्याने अशा संघटनांशी स्वतःला जोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समोर आलंय. प्राथमिक तपासात आरोपीने हा हल्ला एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यासाठी ATSकडे वर्ग करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत 9 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला येणार असल्याचं स्पष्ट झालं. या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षात जोरदार स्पर्धा पाहायला मिळते आहे. अनेक इच्छुकांनी आपापली ताकद लावली असून पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीनं 30 जणांची यादी तयार करून ती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र ही यादी पाहिल्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं मोठा निर्णय घेतला. या यादीतील जवळपास अर्धी नावं कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर राज्यातील नेतृत्वानं फेरविचार करून केवळ 14 जणांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे. त्यामुळे मूळ यादीतील कोणाची नावं वगळली गेली याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक इच्छुक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असून काही जणांकडून नाराजीही व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे कुणालाही दुखावून न देता अंतिम यादी जाहीर करण्यासाठी पक्षानं विशेष खबरदारी घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिलला अंतिम यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांच्या माहितीनुसार विधान परिषदेच्या या निवडणुकीत मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. यावेळी पक्षाकडून जुने आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. तसंच जाती आणि प्रादेशिक समीकरणांचा विचार करून उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.